विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. राजकुमार तिरभान यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आपण आज जाणून घेऊया क्लोरीन वायूबद्दल. तुम्हाला माहिती आहे क्लोरीन वायूची जे सिम्बॉल आहे ती Cl आहे आणि क्लोरीन वायूचा जो अणुक्रमांक आहे तो 17 आहे. हॅलोजन या गटामधील क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन त्या गटातील मूलद्रव्यापैकी क्लोरीन हे एक वायू मूलद्रव्य होय. क्लोरीन वायूचा रंग हा हिरवा पिवळा असतो आहे आणि हा एक उत्तम प्रकारचा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून सुद्धा तो प्रसिद्ध आहे. या क्लोरीन वायूचं संशोधन हे कार्ल विल्यम शिले यांनी केलेलं आहे. आपण सर्वजण जेवणामध्ये खाण्याचं मीठ वापरतो. खाण्याचं मीठ व पिण्याच्या पाण्याची शुद्धता या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी क्लोरीन वायूमुळे शक्य झाल्या आहेत. क्लोरीन वायू हा वायू स्वरूपात मिळवला व साठवला जातो. मात्र नैसर्गिकरित्या क्लोरीन आपल्या निसर्गात आढळत नाही आहे. सोडियम बरोबर त्याचे संयुग पटकन तयार होते. त्यालाच मीठ म्हणजेच सोडियम क्लोराईड असं आपण म्हणतो. 1774 साली शील या वैज्ञानिकांनी त्याचा शोध लावला. फिक्कट हिरव्या रंगावरून ग्रीक भाषेतील क्लोरॉस या शब्दावरून त्याचे नाव क्लोरीन पडले आहे. क्लोरीन हा वायू मुख्यतः पाणी शुद्ध करण्याच्या ब्लिचिंग पावडरमध्ये वापरला जातो. त्याच्यामुळे पाण्यातील जंतू मरतात व मुक्त झालेला क्लोरीन वायू हवेत मिसळला जातो. अगदी सहज पूर्ण झालेल्या या प्रक्रियेमुळेच आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचे शुद्धीकरण करून गावं, शहरं, महानगरं यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करू शकतो. क्लोरीनचे अनेक औद्योगिक उपयोगही आहेत. क्लोरीनचा गैरवापर करून पहिल्या महायुद्धामध्ये शत्रूच्या सैनिकांवर त्या वायूचा मारा केला गेला होता. फुफ्फुस दाहाने त्यात अनेकांचा मृत्यूसुद्धा ओढवला गेला होता. कोणत्याही जिवंत प्राण्यासाठी क्लोरीन हा अतिशय घातक वायू आहे. मात्र तोच क्लोरीन संयुक्त स्वरूपामधील त्याची उपयुक्तता अतिशय वादातीत ठरावी. माणसाच्या खाण्यातील एक अत्यावश्यक घटक म्हणजेच मीठ होय. मीठ हे क्लोरीनचंच एक संयुग आहे. शरीरातील सोडियमचा साठा अनेक क्रियांना मदत करतो. असा हा घटक म्हणजेच सोडियम व क्लोराईडचे संयुग होय. भूल देण्यासाठी कित्येक शतके वापरलं गेलेलं क्लोरोफॉर्म हे द्रव्यसुद्धा क्लोरीनचंच एक संयुग होय. क्लोरीनमुळेच अनेक पदार्थाचं ऑक्सिडेशन होते. त्यामुळेच अनेक रंग, डाग यांचा रंगीतपणा जातो. कपड्यांना रंग देण्यापूर्वी कपडे स्वच्छ करण्यासाठी ब्लिचिंगच्या पद्धतीचा या प्रक्रियेमध्ये क्लोरीन वायू हा मुख्य घटक असतो आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये क्लोरीन असतो व विद्राव्य म्हणून याचा वापर केला जातो. अनेक उद्योगामध्ये याचा विद्राव्य म्हणून वापर होतो. कार्बन बरोबर त्याचं संयुग कार्बन टेट्राक्लोराईड हा एक उत्तम असा विद्राव्य आहे. त्याचा वापर आग विझवण्यासाठी सुद्धा केला जातो. हे सुद्धा मित्रांनो आपल्याला माहिती असेल. क्लोरीनची निर्मिती ही इलेक्ट्रोलिसिस या पद्धतीनं केली जाते. समुद्राचं पाणी किंवा पोटॅशियम बरोबर त्याची निसर्गात अनेक संयुगसुद्धा त्याचं सापडतात. त्याचा वापर त्यासाठीच केला जातो. एका परीनं या वायूचा शोध हा मानवाच्या प्रगतीला लागलेला मोठा हातभार आहे असं सुद्धा आपल्याला म्हणावंसं वाटते. कारण क्लोरीन वायूच्या निर्मितीमुळं पाण्याचं शुद्धीकरण व्हायला लागलं आणि त्यामुळे अनेक रोगराईला आळा आपल्याला बसवता येणं शक्य झालेलं आहे. क्लोरीन वायू हा ब्लिचिंग एजंट म्हणून वापरला जात असल्यामुळं कापड कारखाने, कागद कारखाने, ब्युटी पार्लर यासारख्या अनेक ठिकाणी या ब्लिचिंग पावडरचा वापर केला जाऊ लागलेला आहे. तर आपल्याला माहिती असेल की मानवाच्या प्रगतीसाठी क्लोरीन वायू हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हे सुद्धा आपण जाणून घेतलं असेल. क्लोरीनची रासायनिक जी संज्ञा आहे ती Cl आहे. अणु क्रमांक 17 आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक संरूपण 2, 8 आणि 7 आहे. म्हणजेच याची व्हॅलेन्सी जी आहे ती 1 आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण जाणून घेत आहोत. मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये क्लोरीन वायूबद्दल आणि क्लोरीन वायूच्या औद्योगिक वापराबद्दलची माहिती
आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझ्या राजकुमार तिरभान यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.